ही संधी होती अरुणाचल प्रदेशात काम करण्याची. माझं अगदी आयुष्य बदलून टाकेल अशी संधी होती ही. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात काही वेगवेगळे टप्पे असतात आणि त्या प्रत्येक टप्प्याला त्याच्यासमोरचं उद्दिष्ट, त्याचं ध्येय वेगवेगळं असतं. आपलं एकदा शिक्षण पूर्ण झालं की मग आपण व्यवसाय सुरू केला. मग आपण कुठल्याही क्षेत्रात काम करत असू, डॉक्टर म्हणा, एखादा व्यावसायिक म्हणा किंवा नोकरी करणारी व्यक्ती, प्रत्येकाचं सुरुवातीच्या काही दशकांमध्ये तरी सगळ्यात पहिलं ध्येय असतं ते म्हणजे पैसे कमवण्याचं. आता आपल्या समाजात बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की पैसे कमवणं म्हणजे जणू काय आपण काहीतरी गुन्हा करतो आहे. बरेच लोक असं चेष्टेने बोलतात की हा काय फक्त पैशासाठी काम करतो आहे. पण आयुष्यात माणसाला पैसे हे कमवावेच लागतात. आपल्या स्वतःसाठी, आपल्या पत्नीसाठी किंवा पतीसाठी, आपल्या आईवडिलांसाठी, आपल्या मुलांसाठी पैसे मिळवणं ह्याच्यात चुकीचं असं काहीच नाही. खरं म्हणजे ते त्याचं कर्तव्यच असतं. काही दशकं तरी प्रत्येक व्यक्ती पैसे मिळवण्यासाठीच कामाला जुंपलेला असतो. काही काळानंतर त्याला कळतं की आता आपण पुरेशी संपत्ती गोळा केली आहे. आता ही पुरेशी संपत्ती किती हे प्रत्येकाच्या बाबतीत वेगवेगळं असतं. काही लोक काही लाखांमध्ये समाधानी असतात, पण काही लोकांना काही करोडो रुपये कमवायचे असतात. पण व्यक्तींनी जर प्रामाणिकपणे विचार केला तर त्याच्या नक्की लक्षात येतं की आपण आपलं उद्दिष्ट आता गाठलं आहे. त्यानंतरसुद्धा माणूस काम करतच राहतो, पण आता त्याचं ध्येय मात्र बदललं असतं. त्याच्यासमोर ध्येय असतं नाव कमवण्याचं. नाव कमवण्याची कुवत प्रत्येकाची वेगवेगळी असते. काही लोक आपल्या क्षेत्रामध्ये नाव कमवतात, काही लोक आपल्या गावात नाव कमवतात, काही लोकांचं पूर्ण देशभर नाव होतं, तर काही लोकांना आंतरराष्ट्रीय कीर्तीसुद्धा मिळते. आणि अगदी थोडे लोक असतात जे आयुष्यात सेलिब्रिटीसुद्धा बनतात. आता नाव तर कमवलं, मग आता त्याच्या पुढे काय? माणूस काम तर करतच राहतो, पण त्याचं उद्दिष्ट बदललेलं असतं. आता पैसे मिळाले नाही तरी चालेल, कोणी शाबासकी दिली नाही तरी चालेल, कोणी आपलं काम बघितलं नाही तरी चालेल, पण मी काम करतो आहे त्यामुळे ते उत्तमच झालं पाहिजे असं त्याचं ध्येय असतं. ह्याच आयुष्याच्या स्थितीला सेल्फ रिअलायझेशन असं म्हणतात. आता आयुष्यभर स्वतःसाठी बरंच काही केलं, पण दुसऱ्यांसाठी काहीतरी करायला हवं ना. आपण समाजसेवासुद्धा केली पाहिजे अशी भावना बहुतेक सगळ्यांच्या मनात असते, पण नेमकं करावं काय हे कळत नाही. माझ्या बाबतीतसुद्धा असंच घडलं. पण अचानक एक सुवर्णसंधी समोर आली. विवेकानंद केंद्र म्हणजे कन्याकुमारीला जे विवेकानंद स्मारक आहे तिथे त्यांचं मुख्यालय आहे. ह्या केंद्रातल्या नीता खिरवाडकर मॅडम मला आणि नैनाला भेटायला घरी आल्या. त्या म्हटल्या, डॉक्टर अरुणाचल प्रदेशमध्ये काम करणार का? तिथे जवळजवळ 10 ते 12 वर्ष कोणीही डॉक्टर गेला नाही अशी लहान लहान गावं आहेत. मी पटकन हो म्हणून टाकलं, पण खरं हे करण्याचं सामर्थ्य माझ्यात होतं की नाही याची मला कल्पना नव्हती. विवेकानंद केंद्राच्या नीताताई मला म्हणाल्या, डॉक्टर आम्ही येण्या जाण्याचा प्रवास खर्च काही तुम्हाला देऊ शकणार नाही. अरुणाचल प्रदेशमध्ये एका गावाहून दुसऱ्या गावाला जायचा खूप खडतर प्रवास आहे, त्यामुळे खूप दिवस तिथे घालवायला लागतात. पण आम्ही तुम्हाला लॉस ऑफ प्रॅक्टिस अलाउन्ससुद्धा काही देणार नाही. मी माझी पत्नी नैना हिच्याशी काही बोलणार तेवढ्यात तीच म्हणाली, हो, हे सगळं जर तुम्हीच आम्हाला दिलं, लॉस ऑफ प्रॅक्टिस आणि राहायचं जायचं यायचं जायचं खर्च जर तुम्ही आम्हाला दिला, तर ह्याचा अर्थ असा होतो की आम्ही पुण्यामध्ये कमवायपेक्षा अरुणाचल प्रदेशमध्ये जाऊन आणि कमवणार. त्यात समाजसेवा आणि चॅरिटी अशी कुठे आली? ते तर आम्हीच करायला पाहिजे ना. अरुणाचल प्रदेशबद्दल माझी माहिती म्हणजे शाळेत असताना त्याला नेफा म्हणायचे, म्हणजे नॉर्थ ईस्ट फ्रंटियर एजन्सी, इतपतच मर्यादित होती. मी नीताताईंना प्रश्न विचारला की अरुणाचल प्रदेशमध्येच का जायचं आहे? तेव्हा त्यांनी मला समजावून सांगितलं आणि माझ्या प्रवासामध्ये खूप वेळा मला ह्याची प्रचितीसुद्धा आली आहे. भारताच्या उत्तर पूर्वेला असलेल्या अनेक राज्यांमधले लोक हे वेलकम टू अ नेबरिंग कंट्री आणि गुड बाय इंडिया अशी एक भावना तिथे रूढ व्हायला लागली आहे.
पण अरुणाचल प्रदेशमधले नागरिक मात्र अजूनही जय हिंदचा उद्घोष करतात. त्यामुळे हे खूप महत्त्वाचं आहे की अरुणाचलमधल्या रहिवाशांना आपण हे सांगायचं की आम्ही तुमच्या पाठीशी उभे आहोत. वी केअर फॉर यू. ठरलं. निश्चय दृढ झाला. 1965च्या युद्धामध्ये नैनाचे वडील म्हणजे कर्नल मदन गोरे यांनी देशासाठी आत्मबलिदान दिलं होतं आणि सर्वोच्च त्याग केला होता. त्याच्या जवळपाससुद्धा आम्ही दोघं काही करू शकणार नाही याची मला पूर्ण कल्पना होती. पण आयुष्यभर आपल्या देशासाठी काहीतरी करावं ही खूप इच्छा होती. ती पूर्ण करण्याची सुवर्णसंधी चालून आली. आमचा प्रवास सुरू झाला. प्रवास खडतर होता. खूप अडचणींना तोंड द्यायला लागलं. काय होत्या त्या अडचणी? प्रवासाला सुरुवात तर केली. आता पहिली अडचण आली ती म्हणजे विमानतळावरच्या चेक इन काउंटरवर. आपण कल्पना करू शकाल की मी ह्या सगळ्या रुग्णांना तपासण्यासाठी भरपूर आयुधं, भरपूर मशिनरी घेऊन जातो, कारण आपल्याला चांगलं काम करायचं आहे. तर त्या चेक इन काउंटरवर गेल्यावरती अर्थातच माझ्या सामानाचं वजन खूपच जास्ती असतं. चेक इन काउंटरवरची मुलगी म्हणाली, तुमच्याकडे एक्सेस बॅगेज आहे, तुम्हाला त्याचे पैसे भरायला लागतील. पहिल्याला जेव्हा अनुभव आला तेव्हा मी त्यांना विचारलं किती पैसे भरायला लागतील. त्या म्हटलं 14,000 रुपये भरायला लागतील तुम्हाला. मी म्हटलं ठीक आहे. 14,000 रुपये काढले, ते टेबलवरती ठेवले. मग तिला म्हणलो की मला फक्त तुम्हाला सांगायचं आहे की माझ्याकडचं हे वजन एवढं जास्ती का आहे. मी सुट्टीसाठी चाललेलो नाही आहे. मी अरुणाचल प्रदेशमधल्या अशा छोट्या छोट्या खेडेगावांमध्ये फ्री आय कॅम्प करायला चाललो आहे. त्याची मशिनरी माझ्याकडे, म्हणून हे वजन जास्ती आहे. आमच्याकडे नेहमी विवेकानंद केंद्राने दिलेली अशी इन्व्हिटेशनची लेटर्स असतात की मी कुठे जाऊन काम करणार आहे. आणि त्याचबरोबर आपण अगदी अशा सीमेलगत असणाऱ्या सेन्सिटिव्ह एरियामध्ये काम करत असल्यामुळे त्याच्यासाठी विशेष परवाना घ्यायला लागतो, ज्याला इंटरनल परमिट असं म्हणतात. ते इंटरनल परमिटचं सुद्धा लेटर असतं. तर ही दोन्ही कागद मी तिच्यासमोर ठेवले. ते तिने वाचले आणि ती म्हणाली की तुम्ही इतकं चांगलं काम करायला चाललं आहे आणि आम्ही तुमच्याकडनं पैसे घेतो आहे. वी आर व्हेरी सॉरी, हे पैसे परत घ्या. हा पहिला अनुभव होता. पण 5 वर्षात मी जवळजवळ 20 विमानतळांवरती येताना जाताना प्रत्येक वेळेलाच हा प्रश्न येतो. तर त्यावेळेला प्रत्येक वेळेला हा अनुभव आलेला आहे आणि ह्याला एकही अपवाद नाही. 5 वर्षामध्ये 20 विमानतळांवरती वेगवेगळ्या एअरलाईन्स जरी मी फेस केल्या असल्या तरी आजपर्यंत एक नवा पैसासुद्धा मला खर्च करायला लागलेला नाही. चेक इन काउंटरचं झालं. आपल्या चेक इन बॅगा आतमध्ये गेल्या. हातात उरलं आपलं केबिन बॅगेज. तुम्हाला कल्पना असेल की आपण साधा मोबाईल फोन जरी न्यायचा असला किंवा त्याचा चार्जर असेल तर आपण चेक इन बॅगेत भरू शकत नाही. तो आपल्याला हँडबॅगमध्येच न्यायला लागतो. तर अशी ती मशिनरी घेऊन आम्ही सिक्युरिटी चेकपाशी गेलो. सिक्युरिटी चेकच्या एक्सरे मशीनमधनं आमची ती हँडबॅग जाते. तुम्ही विचार करू शकाल, पलीकडच्या बाजूला जो सिक्युरिटी ऑफिसर असतो तो माझ्या बॅगेतल्या एक्सरेकडे बघतो आणि तो म्हणतो की हे काय गोष्टी आहेत त्या बॅगेमध्ये. मी बॅग उघडतो, पुन्हा त्याला ते सगळं समजावून सांगतो आणि म्हणतो ह्याच्यामध्ये तपासण्याची ही सगळी उपकरणं आहेत. मी तुम्हाला एक एक उपकरण काढून दाखवतो की प्रत्येक मशीन हे कशासाठी वापरलं जातं. ते त्याच्यावरती एक नजर टाकतात आणि म्हणतात की नको डॉक्टर, आम्हाला जाणवतं आहे की ही खूप महाग मशीन्स आहेत, खूप नाजूक मशीन्स आहेत, उगीच ती डिस्टर्ब करू नका, तुम्ही खूप चांगल्या कामासाठी चाललात, बॅग बंद करा आणि घेऊन जा. हाच अनुभव प्रत्येक वेळेला गेल्या 5 वर्षात. चेक इन काउंटर आणि सिक्युरिटी चेकचा हा अडथळा दूर केल्यावर आमचा प्रवास खऱ्या अर्थाने सुरू होतो. आता आमच्या प्रवासाची सुरुवात म्हणजे आम्ही असं मजल करत आमच्या त्या अरुणाचलच्या खेडेगावात पोचतो. पहिल्यांदा पुण्याहून कोलकाता, मग कोलकाताहून दिब्रुगडच्या विमानतळावरती आम्ही उतरतो.
दिब्रुगडच्या विमानतळावरती गेल्या 5 वर्षात प्रत्येक वेळेला डॉक्टर देबाशिष अधिकारी हे विवेकानंद केंद्रासाठी काम करणारे डॉक्टर हजर असतात. मला देबाशिष डॉक्टरांचं भयंकर कौतुक वाटतं. 25-30मधला हा तरुण डॉक्टर. खरं म्हणजे ह्या काळामध्ये प्रत्येकजण आपली प्रॅक्टिस सुरू करतो, पैसे मिळवणं हे त्याचं ध्येय असतं. पण डॉक्टर देबाशिषनी ऑलमोस्ट गेली 10 वर्ष आपलं पूर्ण आयुष्य विवेकानंद केंद्राच्या कामासाठी वाहून नेलेलं आहे. तो फक्त डोळ्याच्या कामासाठी नाही, फक्त नेत्रसेवा नाही, मेडिसिनच्या इतर शाखासुद्धा असोत, म्हणजे ENT म्हणा किंवा जनरल सर्जरी म्हणा, गॅस्ट्रोएंट्रॉलॉजी म्हणा, या सर्व शाखांचे डॉक्टर्स तो अरुणाचलच्या या छोट्या छोट्या खेड्यांमध्ये स्वतः घेऊन जातो. कुठलाही कॅम्प अरेंज करणं ही सोपी गोष्ट नसते. रुग्ण तिथे पोचले तर पाहिजेत, रुग्णांपर्यंत माहिती पोचली पाहिजे, ही सगळी कामं डॉक्टर देबाशिष करतो. डॉक्टर देबाशिष आमचं स्वागत करतो. मग आमचा पुढचा प्रवास म्हणजे दिब्रुगडहून तिनसुखिया नावाच्या गावी टॅक्सीने जायचं. तिनसुखिया म्हणजे आसाम आणि अरुणाचलच्या सीमेवर असणारं एक गाव. तिनसुखियाहून पुढे मग आम्ही 4x4च्या 2 जीप्स करतो. एका जीपमध्ये मी, नयना, डॉक्टर देबाशिष अधिकारी आणि विवेकानंद केंद्राचे काही स्वयंसेवक असतात. आणि दुसऱ्या जीपमध्ये आमचं सामान म्हणजे अरुणाचलमध्ये जाताना मी जवळपास 500हून जास्ती डोळ्याचे ड्रॉप्स नेतो, 500हून जास्ती चष्मे नेतो. हे सगळं सामान दुसऱ्या जीपमध्ये. असा 2 जीप्समधनं मग आमचा प्रवास सुरू होतो. तिनसुखियापासून अरुणाचलमध्ये जिथे कुठे कॅम्प करायला जायचं असेल तिथपर्यंत आम्ही त्या जीप्सनी जातो. आम्ही ह्या छोट्या गावांमध्ये कॅम्प करायला गेलो की तिथे रुग्णाला तपासून औषधाचं प्रिस्क्रिप्शन लिहून देणं याला काय अर्थच नाही. कारण या छोट्या गावांमध्ये दुकानं कुठे आहेत, औषधं कुठनं मिळणार त्यांना. त्यामुळे आम्ही 500पेक्षा जास्त डोळ्याचे ड्रॉप्स बरोबर आमच्या नेतो. गेली 5 वर्ष सातत्याने एंटोड कंपनीचे मालक किशोर मासुरकर साहेब यांनी कधीही हात मागे न राखता अगदी सढळ हाताने आम्हाला मदत केली आहे. दरवर्षी तेही 500 औषधं त्यांच्या खर्चानी मुंबईहून दिब्रुगडपर्यंत पोहोचवतात आणि मग तिथनं पुढे ती आम्ही नेतो. जसं आय ड्रॉप्स आहे तसंच चष्म्याची काही दुकानं नाहीत त्या खेडेगावांमध्ये, म्हणून आम्ही चष्मे बरोबर नेतो. तपासून झालं की चष्मे लहान मुलांना किंवा इतर व्यक्तींना चष्मे देतो. बऱ्याच वेळेला असं असतं की चष्म्याचा थोडा कॉम्प्लिकेटेड नंबर असतो, त्या नंबरचे चष्मे आमच्याकडे नसतात. पण मग त्या चष्म्याचं प्रिस्क्रिप्शन आमच्याबरोबर असतं. मग तिनसुखियाला असणारे काही चष्म्याचे दुकानदार आम्हाला मदत करतात. ते चष्मे बनवतात आणि विवेकानंद केंद्राचे लोक एक 8 दिवसांनी हे चष्मे घेऊन परत त्या गावाला जातात. 8 दिवसांनी त्या रुग्णांना बोलवलेलं असतं आणि मग हे कॉम्प्लिकेटेड नंबरचं असणारे चष्मेसुद्धा त्यांच्याकडून काहीही पैसे न घेता विवेकानंद केंद्राचे स्वयंसेवक त्या लोकांना देतात. केंद्राच्या लोकांचं काम, त्या स्वयंसेवकांचं काम, त्यांचं डेडिकेशन म्हणजे आपल्याला विश्वाससुद्धा बसणार नाही इतकं आहे. खोनसा गावाला आम्ही साधारण संध्याकाळी 7 वाजता पोचलो. गुडुप्पा अंधार होता, कारण अरुणाचलमध्ये 4:30-5 वाजता सूर्यास्त होतो. गावामध्ये पोचलो तर निरोपाला डिस्ट्रिक्ट कमिशनर थुंगॉन साहेबांनी बंगल्यावर बोलवलं आहे. आम्ही लगेच त्यांच्या बंगल्यावरती हजर. थुंगॉन साहेब म्हणजे अगदी दिलदार माणूस. आमचं स्वागत केलं. आम्हाला म्हणाले की डॉक्टर, अनफॉर्च्युनेटली मला उद्या सकाळी दिल्लीला जायला लागणार आहे. तुम्ही आमच्याकडे काम करायला आलात आणि मी तिथे नसणार आहे. मला फार वाईट वाटतं, पण आमचं ट्रेनिंग आहे 1 आठवड्याचं, त्यासाठी मला जायलाच लागेल. आम्ही ठीक आहे म्हणलो. ते म्हणले तुम्ही काळजी करू नका, कारण माझ्यासमोर खानसाम्याला बोलवलं. त्याला सांगितलं की डॉक्टरांना आणि मिसेसना जे काय पाहिजे असेल ते त्यांना जेवण तयार करून द्यायचं. मला म्हणाले, डॉक्टर, माझी गाडी आणि माझा ड्रायव्हर तुमच्या तैनातीला ठेवलेला आहे. तुम्हाला कुठेही जायचं असेल तर माझी गाडी वापरून तुम्ही जाऊ शकता. साहेब दुसऱ्या दिवशी सकाळी दिल्लीला गेले. पण दिल्लीहून रोज संध्याकाळी ते फोन करायचे, विचारायचे की काही अडचण आली नाही ना, लाईट वगैरे गेले नाहीत ना. इतकं काळजीपूर्वक काम करणारा आणि लोकांची काळजी घेणारा सरकारी अधिकारी आपल्याला क्वचितच बघायला मिळतो. विवेकानंद केंद्राच्या लोकांनी थुंगॉन साहेबांच्या मदतीने आमची राहायची व्यवस्था खोनसा गावामध्ये सर्किट हाऊसमध्ये केली होती. अगदी उत्तम बडदास्त ठेवली होती. आम्ही रोज सकाळी 8 ते साधारण संध्याकाळी 5पर्यंत पेशंट तपासायचो. आमचा खोनसाचा पहिला कॅम्प तर संपला.
अगदी उत्तम अनुभव आला होता सर्वच बाबतीत, राहणं म्हणा किंवा तिथे काम करणं म्हणा. इतका चांगला अनुभव आला की आम्ही तिथून पाय काढताना आधीच पुढच्या कॅम्पची तारीख ठरवून टाकली आणि मग आम्ही निघालो. पुढचा कॅम्प आमचा दुसऱ्या गावात झाला. तिथे मात्र काही वेगळाच अनुभव आमची वाट बघत होता. कारण आयुष्यात म्हणतात ना की लाईफ इज नॉट जस्ट बेड ऑफ रोजेस, त्याचा आम्हाला अनुभव पुढच्या कॅम्पला आला.